नमस्कार मित्रांनो, आज गणपती आलेले आहेत गावाला आणि आज आहे गौरीपूजन. तर त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत. गौरी इथून नेतात, म्हणजे इथून गौरीची पूजा केली जाते आणि इथून नेलं जातं. बघू शकता, इथे जागा साफ केली जाते आपल्या इथून. ती जागा साफ करून तिथे गौरीची पूजा केली जाते आणि इथून गौरी घरी नेली जाते आणि घरी नेऊन तिथे पूर्ण तयारी केली जाते गौरीची, म्हणजे सजवली जाते गौरीला. आणि आमच्याकडची पद्धत वेगळी आहे. तिथे सारव वगैरे साफसफाई करून तिथे रांगोळी वगैरे काढून तिथे पूजलं जातं गौरीला. आणि त्याच्यातून एक प्रथा आहे की 5 खडे, म्हणजे डोळे झाकून 5 खडे तांब्यामध्ये घ्यायचे असतात आणि त्याच्यातून ते गौरीच्या घरी नेली जातात. गावामध्ये प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते गौरी नेण्याची. तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की इथून घरी नेली जाते गौर. मला दाखवतो की 5 खडे जे डोळे झाकून नेले जातात ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. अजून आता सध्या तयारी चालू आहे की गौरीच्या पूजन करण्याची. मी बोललो होतो त्याप्रमाणे झालेले आहेत. ओके, आता हे 5 दगड घेऊन आम्ही घरी जाणार आहोत. ओके, आम्ही यातून घेतलेलं आहे. आता याच्यातून आम्ही निघालेलं आहे घरी. आता आमची आरती पूजा वगैरे इथून झालेली आहे देवीची. आता इथून वाजत गाजत घरी जाणार आहोत. ग्रामस्थ मंडळी आलेले आहेत खास गौरी पूजनासाठी. हे बघा, पुऱ्या गावातील माणसं आहेत. ओके, बघू शकता ही लहान लहान मुलं पण गौरी नेण्यासाठी आलेली आहेत. आता वाजतगार गौरीचं मध्ये आम्ही इथून नेणार आहोत.
आणलेली आहे. त्यानंतर गौरीची साडी नेसवली जाते, म्हणजे व्यवस्थित सजावट केली जाते, पूजा केली, आरती केली जाते. त्याच्यानंतर रात्री गणपतीची आरती होतेच आणि गौरीची आरती होते संध्याकाळी. तर थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवणार की आमच्याकडे गौर कशी सजवली जाते. ओके, त्यामुळे आपण पुढे ब्लॉग बघण्यासाठी पुढे बघत राहा की गौर कशी सजवली जाते ते. फायनली गौरी मातेला साडी नेसून झालेली आहे. तर आपण बघूया आमच्या पद्धतीने कशी साडी नेसवतात. तर मी तुम्हाला आता दाखवतो. तर गौराई मातेला साडी नेसवून दिलेली आहे फायनली. तर आमच्याकडे अशी गौराई मातेला साडी नेसवतात. तर तुमच्याकडे कशी नेसवतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.